नमस्कार मित्रमंडळी. आज आपण बघणार आहोत व्यसनापासून आपल्याला कशी मुक्ती मिळवायची. कुठलंही व्यसन असू द्या, कुणीही व्यसन सोडण्यासाठी एकदमच सोडायचा प्रयत्न करतो की मी आत्ता ठरवलं आहे की आत्तापासून मी व्यसन करणार नाही, आणि तो सुरुवातही करतो. 1 दिवस 2 दिवस जातात, तो व्यसन घेत नाही आणि त्याला अस्वस्थ जाणवतो. त्याचे विड्रॉल सिम्पटम्स दिसतात आणि त्याला खूप बेचैनी होते. एकदमच सोडल्यामुळं त्याला परत इच्छा होते की आता मी कधी ते व्यसन परत करू शकतो, आणि मनात तेच विचार येतात आणि कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. एकदम सोडणं म्हणजे खूप अवघड वाटतं आणि ते सुटत नाही. परत 2-4 दिवसात ते परत चालू होऊन जातं आणि त्याचं प्रमाण परत जास्त वाढते. ही पूर्णतः चुकीची पद्धत आहे. ज्यांना सोडायचं आहे त्यांनी हळूहळू सोडलं तर निश्चितच हे सुटेल. आपण इतक्या वर्षापासून हे व्यसन करत आलो आहोत. आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते आणि ती एकदमच सोडणे म्हणजे हे चुकीचं ठरतं आणि शरीर त्या पद्धतीने मग साथ देत नाही आणि आपल्याला बेचैनी वाटते. प्रत्येकाला वेगवेगळे परिणाम त्याचे जाणवतात. वेगवेगळा त्रास प्रत्येकाला होतो. तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याला कुठलाही त्रास न होता व्यसनापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. तर त्यासाठी हळूहळू आपण व्यसनापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपलं व्यसनाचं प्रमाण कसं आहे ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आपण कुठले व्यसन आहे, ते दिवसातून तुम्ही किती वेळा करतायत आणि त्याची कशी आहे, ती सवय कशी आहे, नेमकं हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला हे कमी कसं करता येईल त्यावर विचार करा आणि एक निश्चित काही काळानंतर हळूहळू प्रमाण कमी करत जाणे. एक व्यवस्थितपणे तुम्ही एक प्लॅन तयार करून त्या पद्धतीने जर गेलं तर हळूहळू निश्चितच तुमचं व्यसन कमी होऊ शकतं. आणि एक दिवस असा येईल की तुमचं पूर्णपणे व्यसन मुक्त झालेलं असेल. उदाहरणासाठी आपण बघूयात की तंबाखूचं व्यसन जर असेल तुम्हाला, तर यामध्ये दोन प्रकार असतात. 2 तंबाखूमधलं अंतर तुम्हाला बघायचं आहे की मी प्रत्येक 10-15 मिनटाला तंबाखू दुसरी घेतो आहे का अर्ध्या तासाला, 1 तासाला. प्रत्येकाची वेगवेगळी सवय असते, ते बघायचं आहे. आणि तोंडात किती वेळ ठेवताय तुम्ही ते तंबाखू, त्याची एक वेळ बघायची. तंबाखू खाल्ल्यानंतर कुणी अर्धा तास तोंडात ठेवतो, कुणी 1 तास ठेवतो, कुणी 15 मिनटं तोंडात ठेवतो. प्रत्येकाची सवय वेगळी असते. तर आपली कुठली सवय आहे हे जाणून घ्या आणि किती वेळ तुम्हाला तंबाखू तोंडात ठेवायचा आहे त्याचं प्रमाण काढल्यानंतर जर कोणाचं 1 तासाचं प्रमाण असेल तर ते 45 मिनटावर आणा सुरुवातीला. म्हणजे कुणी 1 तास तंबाखू तोंडात ठेवत असेल तर सुरुवात 45 मिनटापासून करा. 10-15 मिनटं वेळ तोंडात ठेवायची कमी करा सुरुवातीचे काही दिवस. 4-5 दिवसानंतर परत तुम्ही ती वेळ 45 मिनटानंतर अजून 5-10 मिनटं कमी करा. म्हणजे 40 ते 45 मिनटं तुम्ही आता तोंडात ठेवत चला आणि परत 4-5 दिवसानंतर त्याचं प्रमाण अजून कमी करा. म्हणजे अर्धा तासाच्या आसपास तुम्ही आता तोंडात तंबाखू ठेवू शकता. त्यानंतर अजून 4-5 दिवसानंतर अजून थोडी वेळ कमी करा
हळूहळू तुमचं तंबाखू तोंडात ठेवायचं प्रमाण कमी होईल. यानंतर 2 तंबाखूमधलं अंतर तुम्हाला वाढवायचं आहे. तर जर तुम्ही दर तासाला तंबाखू खात असणार तर तुम्हाला 1 तास आणि 15 मिनटं अजून वाढवायचे. म्हणजे सव्वा तासाने तुम्ही दर सव्वा तासाने तंबाखू खायला चालू करा. जर कुणाला 15-20 मिनटातच खात असेल कुणी तर ते प्रमाण 4-5 मिनटांनी 2 तंबाखूमधलं अंतर 4-5 मिनटांनी अजून वाढवा. म्हणजे 15-20 मिनटांनी खात असेल तर 20-25 मिनटांनी खायला चालू करा. जर कोणी 1 तासाने खात असेल तर सव्वा तासाने खायला चालू करा. म्हणजे आपल्याला 2 तंबाखूमधलं अंतर वाढवायचं आहे आणि काही दिवस असं केल्यानंतर अजून परत ते 2 तंबाखूमधलं अंतर अजून थोड्या वेळाने वाढवायचं आहे. तर या पद्धतीने आपण हळूहळू तंबाखूचं प्रमाण म्हणजे 2 तंबाखूमधलं अंतर वाढवून आणि तंबाखू तोंडात ठेवण्याचं प्रमाण तोंडात ठेवायची वेळ हळूहळू कमी करून आपण तंबाखूपासून हळूहळू मुक्ती मिळवू शकतो. हळूहळू प्रमाण आपोआपच कमी होईल आणि आपलं तंबाखू कमी होत जाईल. या पद्धतीने तुम्ही व्यसनापासून हळूहळू मुक्ती मिळवू शकता. धन्यवाद.